आजकाल बरेच जण स्पा ट्रीटमेंट किंवा मसाजला पंचकर्म असं म्हणतात. पण पंचकर्म हे यापेक्षा खूप वेगळी, खूप खोलवर स्वच्छता करणारी उपचाराची पद्धत आहे. शरीरात अनावश्यक प्रकारे साठलेले, बिघडलेले वात, पित्त, कफ हे त्रिदोष शरीरातून सहज, सोप्या प्रकारे काढण्यासाठी पंचकर्म केलं जातं. त्यानं शरीर आणि मनाची सुद्धा शुद्धी होते. यामध्ये औषध देऊन उलटी करणं म्हणजे वमन, औषध देऊन जुलाब करणं म्हणजे विरेचन, बस्ती म्हणजे औषधी द्रव्यांचा रिटेन्शन एनिमा, रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त योग्य पद्धतीनं, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणातच शरीराबाहेर काढणं आणि नस्य म्हणजे औषधी द्रव्य नाकातून टाकणं या प्रकारचे उपचार दिले जातात. या प्रक्रियेच्या आधी आणि नंतरसुद्धा काही विशिष्ट नियम पाळले जातात, ज्यांना आपण प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर म्हणू शकतो. या सगळ्या प्रक्रियेमुळं शरीरात रोग निर्माण करणारे टॉक्झिन्स शरीरात साठवून न देता अलगद बाहेर काढले जातात. पचन सुधारतं, प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारी पडणं टाळता येतं. थोडक्यात शरीरात असणारे छोटे छोटे चॅनल्स मोकळे करण्याचं काम पंचकर्मामुळे होतं. सेल्युलर लेवलवर होणारं हे डिटॉक्स म्हणता येईल आणि हे व्यवस्थित करून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या वैद्यांना अवश्य भेटा आणि आवश्यकतेनुसार पंचकर्म करून घ्या. स्वस्थ रहा, आनंदी जगा. धन्यवाद.